उष्माघात कसा टाळायचा? जागतिक तापमानवाढीचा भाग म्हणून भारतातही तापमानात मोठी वाढ होऊन होरपळ होण्याची तसेच योग्य काळजी न घेतल्यास उष्माघाताने जास्त लोक दगावण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठीची काळजी कशी घ्यायची याचे मार्गदर्शन आपण करणार आहोत. उष्माघात होतो म्हणजे काय होते? उष्माघात का होतो याची माहिती करून घेण्याची गरज आहे. उष्माघात म्हणजे उन्हाळ्यामुळे प्रमाणाबाहेर ताप येऊन आपल्या तब्येतीत तात्पुरता पण गंभीर बिघाड होणे. त्यावर वेळेवर योग्य उपचार केले नाहीत तर मृत्यू येऊ शकतो. उष्माघातात खूप ताप येऊन शरीराचे तापमान 104 अंश फॅरेनहाईटच्या पुढे जाते. हवा खूप दमट असेल तर तापमान एवढे वाढत नाही. त्वचा लाल होते, हाताला खूप गरम कोरडी लागते. उष्माघात टाळण्यासाठी काय करावे? तीव्र उन्हाळा असल्यास म्हणजे हवेचे तापमान नेहमीपेक्षा 5 अंशांनी वाढल्यास किंवा 45 अंशापेक्षा जास्त झाल्यास उष्माघाताची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत तहान नक्की भागवावी. त्यासाठी वारंवार म्हणजे दर तासाला 1 ग्लास पाणी प्यायला हवे व दिवसातून 3-4 वेळा तरी पाण्यात लिंबू सरबतात किंवा ताकात मीठ घालून प्यायला हवे. लघवी गडद पिवळी झाली तर समजायचे की आणखी पाणी प्यायला हवे. तीव्र उन्हाळ्यामध्ये सतत तसेच खूप श्रमाचे काम टाळावे. मधून सावलीत थांबावे. शक्यतो सकाळी लवकर कामाला सुरुवात करून दुपारी विश्रांती घ्यावी. उन्हात काम करावे लागलेच तर पूर्ण झाकणारे पांढरे किंवा फिकट रंगाचे शरीर सुती कपडे घातल्याने सूर्यकिरण शरीराने शोषल्याने परावर्तित होतात. कपडे गळाबंद असू नयेत. हवा खेळती राहील असे सैलसर असावे. घरातून बाहेर पडताना विशेष प्रवासात पुरेसे पिण्याचे पाणी जवळ बाळगावे. 5 वर्षाखालील मुले, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, खूप लठ्ठ व्यक्ती, दारूच्या अंमलाखाली असणारे, काही विशिष्ट औषधे घेणारे यांना उष्माघाताचा जास्त धोका असतो. तसेच रस्त्यावर शेतात काम करणारे श्रमिक, रस्त्यावर विक्रीसाठी फिरणारे फेरीवाले, उन्हात खूप वेळ वाहने चालवणारे रिक्षा चालक, गरम वातावरणात काम करावे लागणारे कामगार यांनीही विशेष काळजी घ्यायला हवी. दमट हवेत काम करणाऱ्यांना या हवेमुळे उन्हाळ्यात नेहमीपेक्षा जास्त घाम न आल्याने अशांनाही उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. सार्वजनिक ठिकाणी म्हणजे शैक्षणिक संस्था, दुकाने, सरकारी व खाजगी कचेऱ्या, दवाखाने, रुग्णालये, प्रवासी थांबे, रेल्वे स्टेशन येथे येणाऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी पुरेसे व मोफत उपलब्ध करून देणे हे त्या संस्थांचे कर्तव्य आहे. उष्माघात कसा ओळखावा? उष्माघात अगदी अचानक अनपेक्षित येत नाही. नीट लक्ष दिल्यास त्याची आधी चाहूल लागते. उन्हाळ्यात तहान, थकवा घालवण्यासाठी मीठ पाणी, सावलीत गार हवेत विश्रांती अशा गोष्टी पाळल्या नाहीत, शरीरातील तुलनेने सौम्य बिघाडाकडे, पूर्वसूचनेकडे लक्ष केले तर खूप थकवा येणे, तोंडाला कोरड पडणे, पायांचे व पोटांचे स्नायू दुखणे, त्यात पेटके येणे असा त्रास होतो. हा त्रास म्हणजे उष्माघाताची पूर्वसूचना होय. ती ओळखून सावलीत शक्यतो गार जागेत विश्रांती घेणे, मीठ घालून भरपूर पाणी पिणे हे कटाक्षाने करायला हवे. अशी पुरेशी काळजी घेतली गेली नाही आणि पाणी किंवा मीठ पाणी कमी पडले तर शरीरातील बिघाड वाढून उष्म दमछाक असा त्रास होतो. यात खूप घाम येतो, प्रचंड थकवा येतो, चक्कर, मळमळ, उलटी असा त्रास होतो. कधीकधी ताप येत नाही, उलट कातडी थंड लागते, कधीकधी भ्रमिष्ठसारखी अवस्था होते. अशा माणसाला वेळीच सावलीत शक्यतो गार जागेत हलवून विश्रांती द्यायला हवी. भरपूर पाणी व पुरेसे मीठ पोटात जाईल असे पाहावे. असे नाही केले तर शेवटी उष्माघाताचा झटका येतो. वर दिल्याप्रमाणे अशा व्यक्तीमध्ये 104 अंशापेक्षा जास्त तापमान, ग्लानी, बेशुद्धी किंवा झटके, कोरडी त्वचा, जलद नाडी, घसरलेला रक्तदाब अशी लक्षणे दिसतात. उष्माघातावरील उपचार. उष्माघाताची लक्षणे, चिन्हे दिसली तर त्वरित उपचार करावेत. प्रथमोपचार म्हणून रुग्णाला सावलीत गार जागेत हलवणे, कपडे काढून ओली चादर लपेटणे, त्यावर वारा घालत राहावा, गार पाण्याने अंग पुसत राहावे, बर्फाचे पाणी मिळाल्यास त्याचा वापर करावा. दवाखान्यात नेल्यावर या रुग्णाचे तापमान लवकरात लवकर शक्यतो काही मिनिटांमध्ये 38 अंशाच्या खाली आणण्यासाठी रुग्णावर गार पाण्याचा फवारा उडवून त्याला पंख्याच्या झोताखाली ठेवतात. बर्फाचे पाणी असल्यास वापरतात. असे उपायही परिस्थितीनुसार केले जातात. मात्र गार पाण्याचा फवारा व पंख्याचा झोत यावर सहसा जोर देतात. उष्माघात टाळण्यासाठी काय करावे? उन्हात गरम हवेत सतत काम करणे टाळावे. मधून सावलीत थांबावे. शक्यतो सकाळी लवकर कामाला सुरुवात करून दुपारी विश्रांती घ्यावी. तहान शिल्लक ठेवू नये. त्यासाठी दर तासाला 1 ग्लास पाणी प्यावे. लघवी गडद पिवळी होणार नाही एवढे पाणी प्यावे.
हवेचे तापमान 44 अंशापेक्षा जास्त असेल तर शाळा, महाविद्यालये, कचेऱ्या, दुकाने इत्यादी सकाळी 11 ते 4 पर्यंत बंद ठेवाव्या. दिवसातून 3-4 वेळा तरी पाण्यात मीठ घालून प्यावे. शरीर पूर्ण झाकले जाईल पण हवा खेळती राहील असे पांढरे किंवा फिकट रंगाचे सुती कपडे घालावे. घरातून बाहेर पडताना विशेषतः प्रवासात पुरेसे पाणी जवळ बाळगावे. उष्माघाताची शंका आल्यास लगेच सावलीत नेऊन अंगावर ओली चादर लपेटून वारा घालत दवाखान्यात न्यावे.